शिरूरमध्ये शॉर्ट सर्किटमुळे भीषण आग, शेतकऱ्यांची मोठी नुकसान. शिरूर येथील शिंदण्याला फटाळा परिसरातील शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाल्याची घटना समोर आली आहे. या आगीत जनावरांसाठी साठवून ठेवलेला भुसा व हरभऱ्याच्या पेंड्या जळून खाक झाल्या. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मिळालेल्या माहितीनुसार शिंदण्याला फाटा परिसरातील अशोक जाधव मुकादम यांच्या गट क्रमांक 449 मधील राहत्या घरासमोर अचानक शॉर्ट सर्किटमुळे आग लागली. उघड्यावर लोंबकळणाऱ्या विस्तारांच्या स्पर्शामुळे ठिणग्या उडून जवळील वाळलेल्या गवतावर पडल्याने ही आग भडकली. आगीचे लोण रस्ता शेजारी शेतवस्तीवरील मोकळ्या जागेवर ठेवलेल्या भुसा आणि हरभऱ्याच्या पेंड्यापर्यंत पोहोचले. यात सुनील जाधव यांच्या शेतातील शेततळ्यापर्यंत देखील आग पोहोचली, त्यामुळे त्यांचेही नुकसान झाले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील शेतकऱ्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेत आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. ग्राम सुरक्षा यंत्रणेमार्फत गावात वार्ता पोहोचतात अनेकांनी यात मदतीसाठी पुढाकार घेतला. काहींनी सोलरवरील विद्युत मोटारी सुरू करून पाईपद्वारे पाणी मारले, तर काहींनी बादल्यांच्या साह्याने आग विझवण्याचे काम केले. स्थानिकांच्या तत्परतेमुळे आग मोठ्या प्रमाणात पसरण्यापासून रोखण्यात यश आले. दरम्यान आमदार प्राध्यापक रमेश बोरनारे, माजी सरपंच बबनराव जाधव, बाबासाहेब पगारे, संजय जाधव, अण्णा सूर्यवंशी, दादासाहेब जाधव, समीर घोडके आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यावेळी बाबासाहेब जाधव यांनी त्यांच्या टँकरद्वारे पाण्याची मदत पुरवली. तसेच डॉक्टर दिनेश परदेशी यांच्यामार्फत वैजापूर येथील अग्निशमन दलाच्या वाहनाची मदत मागण्यात आली होती. मात्र वाहन येण्यापूर्वी स्थानिकांच्या प्रयत्नातून आग नियंत्रणात आणण्यात आली. शेतात उघड्या अवस्थेत असलेल्या वीज तारा तसेच लोंबकळणाऱ्या लाईनमुळे वारंवार ठिणग्या पडून आगीच्या घटना घडत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय. संबंधित विभागाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी जोर धरत आहे. घटनेनंतर नागरिकांमध्ये महावितरणच्या गलथान कारभाराविरोधात तीव्र संताप व्यक्त केला जातोय. या आगीत जीवितहानी टळली असली तरी शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. प्रशासनाने नुकसानग्रस्तांना तात्काळ मदत जाहीर करावी आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. वैजापूर टाइम्स रिपोर्ट, शिरूर.